नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनल. पुण्यातील एक शांत सोसायटी, सकाळची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, लोक आपल्या कामाला निघालेली. देशमुख कुटुंब बाहेर नावावर सगळं व्यवस्थित दिसत, पण आत दरवाजा बंद आणि आतून जोरात आवाज. तुला कधीच समजणार नाही, राजेश ओरडतो. समजून घ्यायचं तर तूही प्रयत्न करायला हवा ना, सविता रडत उत्तर देते. घराच्या भिंतीवर आदळणारे शब्द शांततेला तडा देतात. राजेश 38 वर्षाचा, प्रायव्हेट कंपनीत काम करणारा. तो ऑफिससाठी तयार होत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर राग, ताण, थकवा सगळं स्पष्ट दिसतं. त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो, सॅलरी डिक्लेअर ड्यू टू फायनान्शियल इश्यूज. तो फोन जोरात टेबलावर फेकतो. सगळं माझ्यावरच का येतंय? त्याच्या डोळ्यात राग, पण आत खोलवर भीतीही. तो आरशात स्वतःकडे पाहतो, पण त्याला स्वतःचं प्रतिबिंबही ओळखू येत नाही. स्वयंपाकघरात सविता, ती पोळ्या बनवत असते, पण तिचं लक्ष कुठेच नाही. तिच्या डोळ्यात पाणी आहे. ती स्वतःशीच फुटफुटते, मी एवढं चुकीचं काय केलं आहे? तिच्या हातून पोळी जळते. ती पटकन गॅस बंद करते आणि काही क्षणांसाठी ती फक्त भिंतीकडे पाहत उभी राहते, जणू तिचं मन पूर्णपणे रिकामं झालंय. घराच्या एका कोपऱ्यात 10 वर्षाचा आर्यन बसलेला, त्याच्या हातात एक छोटी गणपतीची मूर्ती. तो आई बाबाकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात भीती नाही, पण एक खोल प्रश्न आहे. तो हळू आवाजात म्हणतो, देवा, सगळं ठीक होईल ना? तो देवाकडे बघतो, पण त्याला उत्तर मिळत नाही. कधी कधी मुलं सगळ्यात जास्त समजतात, पण काही बोलू शकत नाही. राजेश जेवायला बसतो. सविता त्याच्या समोर ताट ठेवते, पण दोघं एकमेकाकडे बघत नाही. आर्यन हळूच विचारतो, आपण आज एकत्र बसून जेवू शकतो का? क्षणभर शांतता. राजेश चिडून म्हणतो, नाटक करू नकोस. आर्यन घाबरतो. तो शांतपणे उठतो आणि आपल्या खोलीत जातो. दरवाजा हलकेच बंद होतो. तो आवाज खूप हलका होतो, पण त्या घरासाठी तो एक मोठा तुटण्याचा आवाज होता. कधी कधी नातं तुटायला मोठा प्रसंग लागत नाही. लहान लहान शब्द आणि दुर्लक्षित भावना हळूहळू सगळं संपवतात. आणि जेव्हा सगळं संपवण्याच्या मार्गावर असतं, तेव्हा कुठेतरी काहीतरी आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतं. कारण त्या रात्री राजेशला एक असं स्वप्न पडणार होतं, जे त्याचं आयुष्य बदलू शकत होतं. रात्र गडद झाली आहे. घड्याळात 2 वाजले. सगळं घर शांत, पण ती शांतता विचित्र आहे. राजेश बेडवर झोपलेला, पण त्याला झोप लागत नाही. तो इकडे तिकडे वळतो. त्याच्या मनात दिवसभराचे भांडण, आर्यनचा घाबरलेला चेहरा, मी एवढा चुकीचा आहे का? तो डोळे बंद करतो आणि अचानक सगळं काळोखात विलीन होतं. हळूहळू राजेश डोळे उघडतो. तो स्वतःला एका प्राचीन, शांत आणि गूढ मंदिरात उभा पाहतो. चौकडे धुकं, दिव्याची मंद प्रकाश रेषा आणि वातावरणात एक अज्ञात ऊर्जा. त्याचे पाय आपोआप पुढे चालू लागतात. त्याला कळत नाही की तो चालतोय की कोणीतरी त्याला नेतय. मंदिराच्या मध्यभागी एक शिवलिंग, त्यावर पाणी सतत वाहतय. घंटेचा आवाज, पण कोण वाजवतोय ते दिसत नाही. अचानक शिवलिंगातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर येतो. राजेश घाबरतो. तो मागे सरकतो, पण त्याचे पाय जणू जमिनीला चिकटलेले. आणि मग त्या प्रकाशातून एक आकृती तयार होऊ लागते. श्री महादेव प्रगट होतात. शांत चेहरा, डोळ्यात अपरंपार गूढता आणि एक अवर्णनीय शांतता. राजेश थरथरत म्हणतो, तुम्ही खरंच आहात का? महादेव स्मित करतात आणि त्यांच्या आवाजात एक विचित्र शांत शक्ती असते. मी नेहमीच होतो, पण तू कधी ऐकलं नाहीस. राजेशच्या डोळ्यात पाणी येतं. तो खाली बसतो. माझं आयुष्य का असं होतंय? क्षणभर शांतता. मग महादेव म्हणतात, तुझं आयुष्य नाही, तुझा क्रोध तुझं आयुष्य चालवत आहे. हे शब्द थेट त्याच्या हृदयात उतरतात. अचानक राजेशच्या समोर काही दृश्य दिसू लागतात. तो सवितावर ओरडतोय. आर्यन घाबरून कोपऱ्यात बसलेला. घरात
हातातील तुटलेली वस्तू जणू कुणीतरी त्याला त्याचं आयुष्य दाखवतंय. राजेश डोळे बंद करतो. बस करा, मला पाहवत नाही. महादेव शांतपणे म्हणतात. सत्य टाळून कोणीही वाचत नाही. मंदिरात अचानक वारा जोरात वाहू लागतो. दिवे थरथरतात. महादेवाचा आवाज गंभीर होतो. जर तू थांबला नाहीस तर तू फक्त नातं नाही, तुझं संपूर्ण कुटुंब गमावशील. राजेश घाबरतो. तो रडत म्हणतो, मी बदलण्याचा प्रयत्न करेन. महादेव त्याच्याकडे पाहतात. प्रयत्न नाही, निर्णय घे. अचानक सगळं अदृश्य होतं. राजेश जोरात श्वास घेत उठतो. तो पुन्हा आपल्या खोलीत आहे. घड्याळात 3:03 झालेले आहेत. त्याचा शर्ट घामाने भिजलेला. तो आजूबाजूला पाहतो. सगळं शांत. हे स्वप्न होतं. तो स्वतःला समजावतो. पाणी पितो आणि हळू हसतो. फालतू आहे, मी जास्त विचार करतोय. तो पुन्हा झोपतो आणि संकेत दुर्लक्षित करतो. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवण्यासाठी ओरडतं, पण आपण ते स्वप्न समजून दुर्लक्षित करतो. देव संकेत देतात, पण निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. पण हा फक्त पहिला संकेत होता. दुसरा संकेत अजून भयानक असणार होता. सकाळ झाली आहे. खिडकीतून सूर्यप्रकाश आत येतोय, पण त्या घरात उजेड नाही. राजेश शांत आहे. कालच्या स्वप्नाबद्दल तो काही बोलत नाही. सविता स्वयंपाकघरात काम करत आहे, पण तिच्या हालचाली यांत्रिक आहेत. आर्यन शाळेसाठी तयार होतोय, पण आज तो काही बोलत नाही. 3 माणसं एकाच घरात, पण प्रत्येक जण एकटाच. सविताचं मन आज खूप अस्वस्थ आहे. काहीतरी तिला आतून टोचतंय. ती अचानक ठरवते, आज मी मंदिरात जाईन. ती शांतपणे घराबाहेर पडते. रस्त्यावर चालताना तिला स्वतःचं आयुष्य आठवतं. लग्नाचे सुरुवातीचे सुंदर दिवस, राजेशचा हसरा चेहरा, छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं, आणि मग हळूहळू सगळं बदलत गेलं. सविता मंदिरात पोहोचते. ते एक जुनं शांत मंदिर आहे. घंटांचा हलका आवाज, अगरबत्तीचा सुगंध आणि वातावरणात एक शांत ऊर्जा. ती देवीसमोर बसते, हात जोडते, डोळे बंद करते, आणि अचानक तिच्या मनात साठलेलं सगळं बाहेर येऊ लागतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती मनात म्हणते, देवी, मी खूप थकले आहे. मी सगळं सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण आता माझ्यात शक्ती उरलेली नाही. ती रडतच राहते. आजूबाजूला लोक आहेत, पण त्या क्षणी ती पूर्णपणे एकटी आहे. जे दुःख आपण शब्दात सांगू शकत नाही, ते अश्रूमध्ये बाहेर येतं. अचानक मंदिरातील सगळे आवाज मंद होतात. जणू वेळ थांबतो. एक हलकी कोमल हवा तिच्या चेहऱ्यावरून जाते. ती डोळे बंदच ठेवते, पण तिच्या समोर एक दृश्य उभं राहतं. ती स्वतःचं घर पाहते, पण ते घर रिकाम आहे. भिंतीवर तडे गेलेले आहेत. सगळीकडे अंधार, आणि त्या अंधारात एक कोमल प्रकाश प्रकट होतो. माता पार्वती. त्यांचा चेहरा शांत, डोळ्यात माया, आणि आवाज आईसारखा कोमल. सविता थरथरत्या आवाजात म्हणते, देवी, माझं घर असं का दिसतंय? माता पार्वती हळू आवाजात म्हणतात, कारण तुझं घर आतून आधीच तुटायला लागलं आहे. सविताच्या डोळ्यात भीती. मी काय करू? क्षणभर शांतता. मग देवी म्हणतात, अहंकार सर्वात मोठा शत्रू आहे. तू बरोबर असलीस तरी प्रेम हरवत असशील तर त्याचा उपयोग नाही. हे शब्द तिच्या हृदयात खोलवर उतरतात. माता पार्वतीचा आवाज थोडा गंभीर होतो. जर तू आणि तुझं कुटुंब बदललं नाही तर हे दृश्य सत्य होईल. त्या हळूहळू अदृश्य होऊ लागतात. प्रेम निवड, नाहीतर एकटेपणा. तुझी वाट पाहतोय. सविता अचानक डोळे उघडते. ती पुन्हा मंदिरातच आहे. सगळं सामान्य. लोक, आवाज, पूजा. ती घाबरलेली थरथरत उभी राहते. हे खरं होतं का? ती स्वतःला समजावते. मी जास्त विचार करते, हे फक्त कल्पना आहे. ती सुद्धा संकेत दुर्लक्षित करते. देव नेहमी प्रेमाने इशारा देतात, कारण त्यांना माहीत असतं तुटलेलं नातं पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. पण जेव्हा अहंकार डोळे झाकतो तेव्हा सत्य दिसत नाही.
आता उरला होता शेवटचा संकेत, जो एका निरागस मुलाला मिळणार होता. रात्र पुन्हा गडद झाली आहे. घरात शांतता आहे, पण ती शांतता आता जड वाटते. राजेश एका बाजूला झोपलेला, सविता दुसऱ्या बाजूला, दोघेही एकाच बेडवर, पण मनाने खूप दूर. दरम्यान आर्यन आपल्या छोट्या खोलीत, तो खिडकीतून आकाशाकडे पाहतो. तारे चमकत आहेत. तो हळू आवाजात म्हणतो, देवा, जर तू खरंच असशील तर माझं घर वाचव ना. त्या निरागस प्रार्थनेत कोणताही अहंकार नव्हता, फक्त प्रेम होतं. आर्यन हळूहळू झोपतो आणि अचानक त्याच्या खोलीत एक हलका प्रकाश पसरतो. खिडकीतून येणारा प्रकाश आता अधिक तेजस्वी होतो, जणू तारेच खाली उतरलेले आहे. हवा थंड पण शांत. त्या प्रकाशातून एक दिव्य आकृती प्रगट होते. श्री विष्णू. त्यांचा चेहरा शांत, डोळ्यात अपरंपार करुणा. त्यांच्या आजूबाजूला एक सौम्य निळसर प्रकाश. आर्यन हळू डोळे उघडतो. तो घाबरत नाही, कारण त्या उपस्थितीत भीती नव्हती, फक्त शांतता आणि विश्वास होता. आर्यन हळू आवाजात विचारतो, तुम्ही देव आहात का? विष्णू हलका हसतात. मी तो आहे जो संतुलन राखतो. आर्यन बसतो. माझं घर का तुटते? क्षणभर शांतता. मग विष्णू म्हणतात, जेव्हा प्रेम कमी होतं आणि अहंकार वाढतो, तेव्हा घर हळूहळू तुटायला लागतं. आर्यनच्या डोळ्यात पाणी येतं. मी काय करू मग? विष्णू त्याच्या जवळ येतात. त्याच्या हातातून एक सौम्य प्रकाश बाहेर येतो. तो प्रकाश आर्यनच्या हृदयाला स्पर्श करतो. सत्य सांग, जरी ते कठीण असलं तरी. तू छोटा आहेस, पण कधी कधी देव मोठ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लहानांना निवडतात. हे शब्द, एक साधा मुलगा पण मोठं कार्य. अचानक आर्यनच्या समोर दोन दृश्य दिसतात. पहिलं दृश्य, घर तुटलेलं, आई बाबा वेगळे, आर्यन एकटा. दुसरं दृश्य, तेच घर पण हसतंय, आई बाबा एकत्र, सगळे आनंदी. विष्णू म्हणतात, निर्णय तुझा कुटुंबाच्या हातात आहे, पण त्यांना जाग करण्याची जबाबदारी तुझी आहे. प्रकाश हळूहळू कमी होतो. विष्णू अदृश्य होऊ लागतात. त्यांचा शेवटचा आवाज हा शेवटचा संकेत आहे. आता निर्णय तुमचा आहे. आर्यन अचानक जागा होतो. तो जोरात श्वास घेतो. त्याच्या डोळ्यात भीती नाही, निर्धार आहे. तो स्वतःशी म्हणतो, मी काहीतरी करणार. मी माझं घर वाचवणार. एका छोट्या मुलाने मोठा निर्णय घेतला. देव कधी कधी सुरुवात शुद्ध मन निवडतात, कारण तिथे अहंकार नसतो. जे मोठे समजत नाही ते लहानांना समजतं. आता 3 संकेत मिळाले होते, पण प्रश्न अजूनही तसाच होता. ते ऐकतील का, की सगळं संपेल? सकाळ होते. सूर्यप्रकाश खिडकीतून आत येतो, पण त्या घरात अजूनही अंधार आहे. राजेश टेबलावर बसलेला. कॉफी थंड झाली आहे. सविता स्वयंपाकघरात, पण आज ती काही बोलत नाही. आर्यन शाळेची बॅग घेऊन उभा. तो दोघांकडे पाहतो. आज काहीतरी वेगळं आहे. जणू हवेतच ताण जाणवतोय. राजेश अचानक बोलतो, आजही नाश्ता तयार नाही? सविता शांतपणे उत्तर देते, तयार आहे, पण तुला कधीच दिसत नाही. हे ऐकून राजेश चिडतो, तुला नेहमी माझी चूक दिसते. सविताही थांबत नाही, कारण तू कधी स्वतःकडे पाहतच नाहीस. शब्द वाढतात, आवाज चढतो. घरात पुन्हा एकदा वादळ सुरू होतं. राजेशचा राग आता शिखरावर पोहोचतो. तो टेबलावर हात आपटतो. एक ग्लास खाली पडतो, तुटतो. बस झालं, मला हे सगळं सहन होत नाही. तो जोरात म्हणतो, मी आजच हे घर सोडतो. हे शब्द फक्त राग नव्हते, ते नातं तोडण्याची घोषणा होती. आर्यन घाबरून उभा राहतो. त्याच्या हातातून बॅग खाली पडते. त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो आई बाबाकडे पाहतो. त्याला कालचं सगळं आठवतं. महादेव, पार्वती, विष्णू. त्याचा श्वास वेगाने चालू लागतो. राजेश दरवाजाकडे चालायला लागतो. तो दरवाजा उघडणार इतक्यात आर्यन जोरात ओरडतो, थांबा. घरात अचानक शांतता पसरते. दोघेही थांबतात. हळूहळू मागे वळतात. आर्यन रडत त्यांच्याकडे पाहतो. आर्यन थरथरत म्हणतो, तुम्ही दोघं
का असं करत आहात? कोणीच उत्तर देत नाही. तो पुढे म्हणतो, मला देवाने सांगितलं आहे. राजेश आणि सविता एकमेकाकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती. आर्यन पुढे म्हणतो, जर तुम्ही थांबला नाहीत तर आपलं घर तुटेल. क्षणभर सगळं थांबतं. राजेशच्या डोळ्यासमोर त्याचं स्वप्न येतं. श्री महादेवांचा इशारा, सविताच्या मनात मंदिरातील दृश्य, माता पार्वतीचा आवाज, आर्यनच्या डोळ्यात श्री विष्णूची शिकवण. 3 वेगवेगळे संकेत पण एकच संदेश. राजेश हळूहळू खाली बसतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो स्वतःशीच म्हणतो, हे सगळं खरं होतं. सविता सुद्धा रडायला लागते. ती पहिल्यांदा शांतपणे म्हणते, आपण खरंच सगळं गमावणार होतो. आर्यन दोघांकडे पाहतो. पहिल्यांदाच ते ऐकत होते. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवण्यासाठी सर्वात मोठा धक्का देतं. 3 संकेत, 3 संधी, पण शेवटी निर्णय एकच, आपण बदलणार की सगळं गमावणार. पण अजून एक गोष्ट बाकी होती. तो खरंच शेवटचा इशारा होता का, की अजून काही भयानक उघड होणार होतं? घरात पूर्ण शांतता. कोणी बोलत नाही. राजेश खाली बसलेला. सविता त्याच्याकडे पाहते. आर्यन मधोमध उभा. 3 माणसं, पण आता पहिल्यांदाच एका भावनेत, भीती. घड्याळाची टिकटिक, हृदयाची धडधड, आणि अचानक लाईट्स हलके हलके क्लिअर होऊ लागतात. घरातील दिवे एकदम बंद होतात. पूर्ण अंधार. खिडक्या आपोआप उघडतात. थंड वारा आत येतो. पडदे जोरात हलू लागतात. आर्यन आईला घट्ट धरतो. सविता घाबरून म्हणते, हे काय चाललंय? राजेश काही बोलू शकत नाही, कारण त्याला आतून माहीत असतं हे काही साधं नाही. अचानक घरात 3 वेगवेगळ्या दिशांनी प्रकाश दिसू लागतो. एक निळसर तेज, एक कोमल सुवर्ण प्रकाश, एक गूढ गडद ऊर्जा. तिन्ही प्रकाश एकत्र येतात आणि त्या प्रकाशातून श्री महादेव, माता पार्वती, श्री विष्णू, त्यांची दिव्य उपस्थिती जाणवते. पण यावेळी ते फक्त स्वप्न नाही, ते वास्तव्यात आहेत. तीनही आवाज एकत्र, गंभीर, शक्तिशाली. आम्ही तुम्हाला 3 वेळा इशारा दिला, पण तुम्ही त्याला स्वप्न, कल्पना समजून दुर्लक्षित केलं. घरात गूढ कंपन जाणवतं. राजेश थरथरतो. तो खाली वागतो. माफ करा, आम्हाला समजलं नाही. माता पार्वतीचा आवाज, प्रेम हरवलं तर घर उरत नाही. महादेव, क्रोध विनाशाचं कारण आहे. विष्णू, संतुलन हरवलं तर सर्व काही संपतं. 3 सत्य, एकच परिणाम. अचानक त्यांच्या समोर एक दृश्य उभं राहतं. 2 शक्यता पुन्हा दिसतात. भविष्य एक, घर पूर्णपणे तुटलेलं. राजेश एकटा, सविता वेगळी, आर्यन हरवलेला. भविष्य 2, तेच घर, पण प्रेमाने भरलेलं. हास्य, एकत्र जेवण. राजेश जोरात रडतो. तो सविताकडे पाहतो. मी सगळं खराब केलं. सविता सुद्धा रडते. मीही तुझ्यापासून दूर गेले. दोघेही आर्यनला मिठी मारतात. पहिल्यांदाच अहंकार पूर्णपणे तुटतो. 3 देवतांचा प्रकाश हळूहळू कमी होतो. शेवटचा आवाज, हा शेवटचा इशारा होता. आता निर्णय तुमचा. एक प्रकाश अदृश्य होतो. घर पुन्हा शांत. लाईट्स परत येतात. सगळं सामान्य. पण आता ते पूर्वीसारखं राहिलेलं नसतं. देव कधीही जबरदस्ती करत नाही. ते फक्त मार्ग दाखवतात. शेवटी प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घ्यावा लागतो. आता प्रश्न फक्त एकच होता, ते खरंच बदलतील का, की हा शेवटचा इशारा उशीर झाला होता? रात्र संपली आहे. खिडकीतून हलका सूर्यप्रकाश आत येतो. त्या घरात जे कालपर्यंत तणावाने भरलेलं होतं, आज एक वेगळीच शांतता आहे. ही शांतता भीतीची नाही, तर समजुतीची आहे. राजेश उठतो. तो काही क्षण छताकडे पाहतो. कालचं सगळं अजूनही त्याच्या मनात जिवंत आहे. राजेश हळूहळू उठतो. आरशासमोर उभा राहतो. तो स्वतःकडे पाहतो, पण यावेळी तो स्वतःपासून पळत नाही. मीच कारण होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो हळू आवाजात म्हणतो, पण मी बदलू शकतो. हा क्षण खूप मोठा असतो, कारण इथे माणूस दुसऱ्यांना नाही, स्वतःला स्वीकारतो.
स्वयंपाकघरात सविता उभी आहे. ती नेहमीसारखीच काम करत आहे, पण आज तिच्या हालचाली शांत आहेत. राजेश हळूच आत येतो. क्षणभर दोघं शांत. मग राजेश म्हणतो, सविता, मला माफ कर. सविता थोडी आश्चर्यचकित होते. ती काही बोलत नाही. राजेश पुढे म्हणतो, मी तुला कधी समजून घेतलं नाही. सविताच्या डोळ्यात अश्रू येतात. ती हळू आवाजात म्हणते, मीही तुला दूर ढकललं. पहिल्यांदाच ते जिंकण्याचा प्रयत्न करत नाही, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. राजेश हळूहळू हात पुढे करतो. सविता थोडी थांबते आणि मग तिचा हात तिच्या हातात देते. तो एक साधा स्पर्श, पण त्यात हजारो भावना असतात. त्या क्षणी आर्यन दारात उभा असतो. तो सगळं पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित येतं. तिघं एकत्र बसून नाश्ता करतात. खूप मोठं काही होत नाही. कोणी मोठे संवाद बोलत नाही. पण आज आवाज नाही, आरोप नाहीत, फक्त शांतता आणि थोडंसं हसू. कधी कधी सुख मोठ्या गोष्टीमध्ये नसतं, ते अशा छोट्या छोट्या क्षणामध्ये लपलेलं असतं. कॅमेरा हळूहळू वर जातो. त्या घरावरून आकाशाकडे हलका वारा आणि जणू कुठेतरी 3 दिव्य शक्ती शांतपणे पाहत आहेत. श्री महादेव, माता पार्वती, श्री विष्णू. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान स्मित आहे, कारण त्यांनी मार्ग दाखवला आणि या कुटुंबाने तो स्वीकारला. देव कधीच आपल्याला सोडत नाही. ते नेहमी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण ते जबरदस्ती करत नाहीत. ते फक्त संकेत देतात. प्रश्न हा नाही की देव बोलतात का, प्रश्न हा आहे, आपण ऐकतो का. प्रत्येक नातं तुटण्याआधी देव 3 वेळा इशारा देतात, पण शहाणपण त्यांना ओळखण्यात असतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर एक क्षण थांबा आणि तुमच्या आयुष्यातील नात्याबद्दल विचार करा. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवण्यासाठी मोठे धक्के देत नाही, ते फक्त हलके संकेत देते. एक स्वप्न, एक विचार किंवा एखाद्या डोळ्यातलं न बोललेलं दुःख. पण आपण व्यस्त असतो अहंकारात, रागात, स्वतःला बरोबर सिद्ध करण्यात, आणि तेच संकेत आपण दुर्लक्षित करतो. या कथेने आपल्याला एक साधा पण खूप मोठा सत्य सांगितलं. नातं तुटायला वेळ लागत नाही, पण ते वाचवायला फक्त एक निर्णय पुरेसा असतो. देव आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाही, तर जागा करण्यासाठी संकेत देतात. जेव्हा आपण रागात अंध होतो, जेव्हा आपण मी मध्ये अडकतो, तेव्हा ते आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी देव मार्ग दाखवतात. चालायचं की नाही हा निर्णय आपलाच असतो. जर तुमच्या आयुष्यात अजूनही कोणी आहे जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, तर त्याची किंमत ओळखा. कारण जे नातं आज तुमच्या सोबत आहे ते उद्या नसेल. जर तुम्ही त्याला जपलं नाही तर देव प्रत्येकाला 3 वेळा इशारा देतात, पण शहाणपण त्या इशाऱ्यांना वेळेवर ओळखण्यात असतं. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.